कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणखी कोणी मोबाईल आणला का? देत होती पण मी घेतला नाही। चारू मग घ्यायचा ना। ओवी प्लीज, तुला माहिती ती माझ्या नजरेसमोर जरी आली ना तरी मला। ओके ओके रिलॅक्स कूल। मग आता हा घेशील? तू आणलायस? नाही, त्या बाजूच्या परब काकू आहेत ना, त्यांनी आणला। का? का? एक काम कर, त्यांना जाऊन विचार ना। बरं ठीक आहे, मी विचारतो। मीच आणलाय। ओवी अगं पण तू काय एवढा मोबाईलवर खर्च केलास? श्रीनिवास, ते आता इम्पॉर्टंट नाहीये ना, तुझ्याकडे मोबाईल असणं इम्पॉर्टंट आहे। श्रीनिवास प्लीज घे ना। हे बघ प्लीज मला समजून घे, मी हा मोबाईल नाही घेऊ शकत। बट वाय? चारूने आणलेला फोन तू घेतला नाही म्हणून? नाही अगं तसं काही नाहीये। मग काय प्रॉब्लेम आहे श्रीनिवास? अँड सी, मला बाकी कोणाशी कंपेअर करू नको, मला नाही आवडत। अँड हा फोन मी माझ्या डॅडच्या पैशांनी नाही घेतलाय, ऑनलाईन क्लासेसच्या पैशांनी घेतलाय, दॅट टू सेकंड हँड। नवीन फोन अफोर्ड करता आला नसता। हे बघ प्लीज मला चुकीचं समजू नकोस। हे बघ मला माहिती तिथे काय परिस्थिती आहे, आणि अशात तू माझ्या मोबाईलसाठी एवढा खर्च का केला सगळं? श्रीनिवास लेट इट बी ना, मी ऑनलाईन क्लासेसचे अजून बॅचेस वाढवेन। सी, आता तुझ्यासाठी हा फोन तुझ्या स्टडीजसाठी इम्पॉर्टंट आहे, आणि ही आता लक्झरी नाहीये तुझ्यासाठी, नेसेसिटी आहे। अँड काय रे, तुझ्या स्कॉलरशिपच्या पैशातून तू माझ्यासाठी इयरपॉड्स आणले, ते मी घेतले ना। मग ओके फाईन, तुला जर एवढं वाटत असेल तर जेव्हा केव्हा तू कमवायला लागशील ना, तेव्हा याचे पैसे मला परत दे। वर्क्स? नाही। का? कारण मी जर का तुला पैसे परत केले तर तो व्यवहार ठरेल, आणि ओवी तू तुझ्या स्वतःच्या कमाईतून त्या प्रेमाने माझ्यासाठी मोबाईल आणलास। तुझ्या प्रेमाच्या कर्जात राहायला आवडेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।